भाजपची राक्षसी भूक पाहत नाही, लुटारूंची टोळी वावरते, महापालिका भ्रष्टाचाराने पोखरल्यात असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपवरच थेट हल्ला केला आहे। या हल्ल्याने घायल झालेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खुद के गिरेबान में झांक कर देखिए, आम्ही बोललो तर तुमची अडचण होईल असा थेट इशारा अजित पवार यांना दिला आहे। अजितदादांना सोबत घेतल्याचा पश्चाताप होतोय असंही ते बोलताना म्हणाले। अजित पवारांनी सर्वप्रथम स्वतःच्या पक्षाकडे पाहिले पाहिजे। ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाविषयी बोलत आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे। प्रत्यक्षात आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचण निर्माण होतील, त्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असा इशाराही रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे। अजित पवारांना राजकारणाचा दीर्घ अनुभव असल्याने त्यांनी केवळ आरोप न करता संबंधित यंत्रणांकडे रीतसर तक्रार करावी। पुण्याची निवडणूक ही पुणेकरांच्या नागरी समस्या सोडवण्याच्या मुद्द्यावर होत आहे। पुणेकरांना चांगल्या सुविधा कोण देऊ शकते यावर ही निवडणूक होत आहे। त्यांना या सुविधा भाजपच देऊ शकते असं चव्हाण बोलताना म्हणाले। अजित पवार हे भाजप सोबत कशा पद्धतीने जोडले गेले हे सर्वांना माहिती आहे। त्यांना सोबत घेण्याबाबत पुणे पिंपरी चिंचवड मधील पक्षाचे पदाधिकारी मला थोडा विचार करा म्हणून सांगत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी नेहमी खासगीत सांगायचो की थोडा विचार करावा, पण आता पवार यांना सोबत घेत असल्याचा पश्चाताप होत असल्याचे चव्हाण यांनी म्हटलं आहे। तुम्ही ज्यांच्यावर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे त्यांच्याबरोबर तुम्ही आज सत्तेत आहात असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता चव्हाण यांनी मी तुम्हाला काल अजित पवार यांनी केलेल्या आरोपांवर जे उत्तर द्यायला हवे होते ते दिले आहे असे सांगून पत्रकारांच्या प्रश्नावर बोलणे टाळले। आम्हाला दमात आणि हलक्यात घेऊ नका, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडेच आहेत हे लक्षात ठेवा असा दम भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले।